कृपया नामेर अपेक्षा मत करो, गामेर अपेक्षा करो। आणि नांदेड जिल्हा आणि 16 तालुका 16 तालुकामेर पुरे तांडेर नायक कारभारी युवक युवती फुफी दादी काकी मासी आणि शेत आमेलेचो मसेन विनंती करू जो कृपया हम आता बेटेचा किंवा तम बी तावडेमचो हम बी तावडेमचो तम आज एक दनचो हम खूप जण येते फर्रेचा जवळपास आपण 25 रथ एक नियोजन फक्त तमार सारू आणि एसटी आरक्षण मिळण्याकरण 20 जण येते फर्रेचं और से श्रेय तमने जावचं तम मंदूर स्वागत कितेचो बाई मन क्या है गो माटी मन क्या है गो गोर समाज मन को कृपया मन केरी चिट्ठी मत दो का मत हमने आंगड़ीच के दिनों चू जो बोले और आतेर मन क्या वो आवाज एकले रो छेनी वो आवाज सारी गोर माटी समाजेर छ सेवालाल महाराजेर छ सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की एक बंजारा बंजारा ईच रे दो यार बाकी रेन सेन अलग अलग स्टेज छ से जना स्टेजे बोल मेलेचा कृपया भाऊ हम स्टेजेर छेनी टीमेर माई समितीर माई नियोजन व्हायचं का जे बोलच वंदून बोलेन खूप चान्स पण आज आपण फक्त एकच वाद बोलेवाचा कुणाच वाद एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे जीवनेर पूर्ण फोन बंदच 16 जण येते अवघे काय एम बोलो जीवनेर विनंती करूचो विचार मान जय सेवालाल मग जय सेवालाल कुठू जय सेवालाल कर कैसो होत असेल जय सेवालाल जय सेवालाल आपण शेर आवडीर सेलिब्रिटी रोहिणीता इंदुरा आगमन वेगोत येत आणि आबा लगेच वो चालत दिल्लीला जावा भिया केतानी गाणं सुरू करेवाचं तो एक बार टाळी वाजवताना स्वागत करो या ठिकाणी पण रोहिणी ताईर अब આપણે રાત ગીત સાંભળીને મળીએ और પૂર્વી આજે या बंजारा महाएल्गार महामेळावानं આપણે जिल्हा माहिती आहे पण तमाम मार ते याडी भेणे भाई बंद ते नायक कारभारी डाव मानकरी आपणचे पदाधिकारी आपण सन्मान्य आमदार खासदार वसे आपण मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित म्हणून शेर आभार आम्हाला एसपी साहेब येते बोलणार होतं जत काही ट्रॅफिक जाम येते होते बी आबा आपण ट्रॅफिक थोडी पातळ वेदारीचं से मनके आपण आयन चालू घ्यायचं तर मात्र वेळे माहिती वेळ काढून नांदेड ये महामेळावा याबद्दल नांदेड जिल्हा कृती समिती वतीची पुरस्कार आपण शेर खूप खूप आभार बाद आपण कार्यक्रमेर जे आशा करायचो आणि वेळेर जे नियोजन छ वो कार्यक्रमेर सुरुवात हेरीच समस्त गोर बंजारा महाएल्गार मोर्चा नांदेड आयोजित महाराष्ट्र तेलंगणा आणि पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र जिल्हा तमाम गोर बंजारा बाहेर वतीची मी विनंती करूचू आपण कार्यक्रमात सुरुवात करीत आणि आबत आगमन वेगोच महाराजेरो आगमन वेगोच आमदार श्री तपस्वी बाबूसिंग महाराज गुरुदेव पोरादेवी वंदूर आगमन वेगोच वंदूर विनंती करूचू आपण स्टेजमॅन विराजमान वेणो और साथो साथ संजीव कुमार राठोडे विनंती करूचू का वो आपण मनोगत आणि गीतेची सादरीकरण करू महाराष्ट्र फाइलेरो निर्माता संजीव कुमार राठोड दिल्ली आणि रोहिणीताई हे गाण्याला सुरुवात करी संजू भाऊ दिवातेकर जय सेवालाल मैं संजीव कुमार राठोड फिल्म प्रोड्यूसर एंड डायरेक्टर छू हमारा अपकमिंग मूवी आ रही महाराष्ट्र फाइल मैं तमार सारू आए छू आरक्षण सारू से अपने गोर भाई चारी वडी रीति आरक्षण करे एसटी मोर्चारी करे तो गोर सारू मैं आज अपनी जे फेमस सिंगर तेलंगाना री रोहिणी वो जगो गाना बोले वाला आणि तेलंगाना ते चाल बळा पिया लढे देता हमारे आज काने में की हवा राम गोर भाई हमारे गाना तेलंगाना रे फिल्म इंडस्ट्री के सिंगर फेमस सिंगर रोहिणी भाई वो जगो आप गाना बोले वाला
रोहिणीताई આપણે ગીતેથી સમાજને જે પ્રેરણા છે ઉઈ મળે અને जय सेवालाल, जय सेवालाल, જય સેવાલાલ, जी गट्टिगा केळो जय सेवालाल, જય સેવાલાલ. सेना राम राम. मार नाम रोहिणी सोरठ छ. तम कर्रेजोनो फाइटेन हत्र मणिके आतानी तम कर्रेजोनो स्ट्रगलेन रियल का సక్సెస్ వేణోగారు కోర్లరిచు మనసు పూర్తిగా మా తెలంగాణ సామెత అయిచు చాల్ ఢిల్లీ జమా హస్సాబా మంగళ మరే आज काने मा केरी हवा राजा गोर भाई रोला मारे आज काने मा केरी हवा राजा गोर भाई रोला मारे. म्यूजिक प्लीज. एकच सेकंड म्युझिक लगाड्याचं सुंदर गाण्याचं આપણે નાંદેડ સોશિયલ મીડિયા જે પબ્લિક परिस्थिती मोठो मोर्चा रचकेन ताई वेळ काढन आता याचं उंदूर संजूभाऊ राठोडे जत्रा कौतुक करिय उंदूर कमीचं डॉक्टर गिडी चव्हाण साहेब रे के पुणे प या आतरे जे मोठो मोहब देकर मराठवाडा स्थिती मोठो मोर्चा रोज के उंदूर आनंद थांबो कोणी कारण की हम तमार सगा सगळे रेचा हम तेलंगाना आरे सरू हम आरक्षण मांगरेचा आप तमार सोबत हम आए सरू तुम हमाका नाव घेऊन हमें लोडी ले जायचा तो कसं रियाव छे असो हम अपेक्षा आहे मराठवाडा लोक करेच आपण लगेच ताई लोक खूप सुंदर गाणं तयार होत सगळ्यांनी विनंतीचं शांत सोय सगळ्यांनी विनंतीचं सगळ्यांनी हेड बसायला कृपा करू पाणी पोटाळ पाणी बॉटचे पाऊस देऊ केली कुणशिवा ते कमी करू लगेच गाणं सुरू होतं म्युझिक आणि संजूभाऊ राठोड आणि ताईरो नांदेड कधी रोडून इंदूर खूप खूप स्वागत हे खूप सुंदर गाणार होता म्युझिक स्टार्ट यार पासून गाणं सुरू करायचं हे गाणार लागलो लाख 10 लाख दिले तो ताई वेळ मळेनी आज आपल्या सेवा फ्री माहिचं कारण की आता जे काम करावं करते समिती मेहनत देखणं स्वतः नायचं दादा लाव ना सायलेन्स करो जो अपन कृपया बेच जानो मैडम दर्शक एक बार मैं कार्यक्रम में शुरुआत करो तो कृपया स्टेज पर कोई आयर छे नहीं कृपया सेन विनंती करू तो स्टेज जे प्रीमाइस होते आयर छे नहीं कृपया डी फ्री करो आणि आप लगेच अपने कार्यक्रम में शुरुआत करी तर कृपया स्टेज ती से बाकी सेट मैडम दसे के ए दी खुर्ची देना लार बेसे सारू दी फक्त ना आता बेच जाओ मैडम जरा नारती बेच जाओ प्लीज कार्यक्रम में ना अपन शेर आशीर्वाद की कार्यक्रम में शुरुआत करो तू कृपया कोई जे शर्मासेन विनंती करू की नाम छेनी आपण बार बेजाणून बाकी स्टेज पर जे आयचं ते उतर जाणू महाराज फक्त दीच महाराज रेवाच विनंती करू वो से अपने समाज नेतृत्व करेल आणि बाकी जे बोले वाळचं वो स्टेज
नानक्या करमेल्याचा साईडीन होतो बोलेवाळच मग सेना विनंती करत सेवालाल महाराज की नांदेड आणि आवाज आपण मुंबई आणि दिल्लीत आणि आवाज द्यायचं सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की निर्बात्मा धर्मगुरु आणि महाराज काही वेळे मागम नेरोच ओरांगम एक विनंती एक छोटीशी करोच संयोजक विनंती ती कृपया ये जे मुळाक जे बाई मनक्याचो खूप सुंदर दकारीचो आणि वेशभूषांचो येरो माहिती आपण ओढी महाराज टायमाचं कंबोत बेसन दिये तो अडचणी आवतात मग विनंती करू आत्रा मोठो भव्य दिव्य आणि संयोजन समिती नियोजन आणि तमार मदतशिवाय ही कार्यक्रम आणि एसटी आरक्षण मळेवाळोचनी आणि वरो शेष रे तमने जायवाळो जे सारे विनंती करूच मग का आपण महाराज डॉक्टर बीडी चव्हाण साहेब विनंती करूच कृपया साहेब से मान्यवर जे बाहेर जिल्हा ते आपण मंगायचा आयचं वो सेने विनंती करूच कृपया आपण 10 मिनिटे में आपण कार्यक्रम सुद्धा पूजा आणि अर्चनार आपण सुरुवात करे वाचा आज महाराजांना आज विनंती करूच कृपया प्रेम सिंह महाराज आपण विनंती करूच आपण से टीम संदेश भाऊ जो से कार्यकर्ता आहे वो सेन विनंती करूचू कृपया आपण सेना सहकार्य करू आणि आपण लगेच अब महाराजांना विनंती करूचू की महाराज आपण भोग लगाडे सारू हे टायरचं अब माझी एक बार विनंती करूचू जे हमार राजकीय आणि सामाजिक आणि विविध क्षेत्रें काम करेवाळ जे संघटनार अधिकारी पदाधिकारी से विनंती करूचू कृपया संदेश भाऊडी गाडी में अटक घेतो वो भी आवदारेच बाकी से जवळपास आवगेच आणि काही मान्यवर आयवाळ समजून विनंती करूचू आवगेच तो चलो काय अर्थ मग महाराजांनी विनंती करूचू आणि आदरणीय डॉक्टर बीडी चव्हाण सर आणि संयोजक समिती प्रमुख डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी विनंती करूचू आपण शिष्टमंडळ लेतानी हवन पूजा करणू महाराज लेता बाजून डगर जाऊन सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की हम सब एक है केर हम सब जोरती आवाज हम सब लेंगे लेंगे कुछ एसटी आरक्षण लेंगे 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 धन्यवाद माईक वाल्यांना विनंती करतो तिथं अर्धास म्हणण्यासाठी माईक द्या तिथं हा महाराजांना विनंती मीडिया वाल्यांना इलेक्ट्रिक मीडिया आणि सर्व मीडियांना विनंती करतो कृपया आपण सन्माननीय बाहेर ते आए हुए से मान्यवरांना विनंती करू चुका आपण होतं भोग लगाड रेच होतं आपण जायचं कृपया जागा पुरीवरी कोणी मन मालम छ तम एक म्हणजे एक लाखेर छो ओरसारूच आपण नाराज छो कृपया महाराजेना विनंती करू छु कृपया वो हवनेर पूजा करू डीवायएसपी धर्मसिंग चव्हाण वंदूने विनंती करू छु आणि वंदूर टीम जीवन राठोड आडे स्वारी माईक तिथं माईक द्या ना भैया माईक दिलेला आहे तिथं माईक हा हॅलो चला सुरुवात अब काय घाई मत करो आपण चोको पूजेर कार्यक्रम अंगड्याचं वर नंतर तुम्हाला भोग लगाय मायचं वर नंतर नंगारा घोरे मावाचं वर नंतर बापू अरदास करे वाळोचं से हुबवे जाओ कोई हेटा बेशेर छेनी चप्पल काढो पगे माये से हेटा बेजा ऊपर हुबेरे जाओ चप्पल काढो पगे चप्पल माये बाजून काढो बाई मन के ऊपर जाओ सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की
परमपूज्य आदरणीय गुरु दीक्षा गुरु बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते हावनेर पूजा हरीचा भोग लगाड होतं आणि आपण से जागे भूमे प्रेमसिंग महाराज अब बंजारा समाजेर पारंपरिक पूजा म्हणजे पृथ्वी पूजा करायचा, जल पूजा करायचा, होम हवन करायचा। अब होम हवन कार्यक्रम चालू है। बापू प्रेमसिंह जी महाराज इंदूर हाथेती तुम्हारा हमारा सम्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठौड़ साहेब, राजू सिंह जी नायक, हरिभाऊ जी राठौड़, आंध्र प्रदेश से नेतागण राजू भाऊ राठौड़, सन्मान्य आमदार आणि महाराष्ट्र में तमाम बंजारा समाज आपलो गोर समाज आहे ठिकाणी आपण जो कोण भोग लगारायचा भोग बहुत तुम्हारा सब सही है पर क्या करना है। प्रकाश से प्रकाश अरे वाह एक राजू नाईक आपण बंजारा सेवा संघ साहेब एवढी बापू ये घाटा जामो ऊपर से बाकी नारायण जुमा से सन्ना में घर वो भोगे में अपना नारायण अर्पण करूँ। चलो तुम्ही हाँ ना तुम्ही माहित है तो सर माहित हाथ अब बापू राहते थे पारंपरिक बंजारा रीति रिवाज लगाओ बापू रो बगाओ आओ भोग लगावा से उभरे हो सेवालाल महाराज की रामराव बापू की जय सेवालाल जय जय सेवालाल जय सेवालाल रामराव बापू की प्रेम सिंह जी बापू की जगत गुरु रामराव बापू की वसंतराव जी नायक की जय सेवालाल बापू राहते थे भोग संदेश भाऊ चव्हाण बी एवढी आणो विनंतीचा भाऊ संदेश चव्हाण कधी तो कृपया आपण नारकतच हो हाँ तिलावत जी तिलावत जी जरा आप सामने आइए। डॉक्टर टीसी राठौड़ साहेब ऑल इंडिया बंजारा सेवा संघ अध्यक्ष वाळनो तिलावाची आणो हैदराबाद एमपी सकाराम सीताराम जी नाईक साहेब समोर आणो कारण ही शेवटे रोज आपण भोगेरो कार्यक्रम छ बापूर हाती ते भोग लागलो छ आणि सन्मान्य से नेतागण उंदूर हाते ती घेरो भोग लगाणो बापूर हाते ती आसम विनंती करू। जयराम जी नाईक आपल्या आंध्र प्रदेश के आयचं सीताराम जी नाईक आयचं आओगे श्याम फोटो में सर थोड़ा सा
तिलावत जी आप सामने आ जाइए थोड़ा। हाँ लो लगाओ बापू भोग। सेवालाल महाराज की अब यानंतर पारंपरिक जे नंगारा आपल्याला घोरायचं असे नेता जे बार महाराष्ट्रामध्ये आंध्र प्रदेश यायचं हो नंगारा आजूबाजू उभं स्थानिक एकही कार्यकर्ता आजूबाजू न उभं आता नंगाराचं आंगड्या बापूर आदेश की आंगड्या अर्धाश वर नंतर नंगारा घोरायचं। जय भगवान 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 सद्गुरु 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः। भगवती वासुदेवाय नमः। जगत्काय नमः। पृथ्वीनाथाय नमः। उमा नमो शिवाय नमः। आकाशकालिनं पाताळी हट्टेश्वरं मृतलोक माकारम सर्वगुण नमस्कारम। मंगल की सेवा सुन मेरी देवी हाथ जोड़ते द्वार खड़े दो जा नारे पान सुपारी लेतरा भेंट करे सुन जगदम्बे कर्ण मनम्बे संतन का भंडार भरे संतन प्रति प्री पराती जय काली जय कल्याण करे। जय जय जननी माता भवानी अटल भवन में राज करे सिंहासन पर श्री भवानी श्री सोने का छत्र फिरे भगवान सद्गुरु शिवदास स्वामी दीनदयाल परमेश्वर बाल ब्रह्मचारी अखंड नरवेदी टोला रामेश्वरी भरसो भरी आज्ञाकारी निर्गुण निरंकारी चढ़े घोड़े सवारी प्रभु आछी बुद्धि तो खराब बुद्धि भुलाता सन ध्यान का कैलाशम जय जयकार का चित्ते काम फतेह कर सेरे मा सवार सेरना आयो विघ्न दूर का सत्यंता लगुआ सत्यन मा निर्धने धन दाने राखी दे वाजवार पुत्र तो भक्ति भंडार भर उनके ताला समय कर राते चार प्रार धने चार प्रार तार का जो संभ्राव धादे जो बाल बच्चा सुक्षाधिकार डोडी हरिका संपूर्ण जनजत्रा राजो नाय कारभारी सरपंच सरपंच गोर गरीबी से सुखी कर प्रभु पड़ी रोटी कड़ी कर प्रभु मुठी आंध सत्संग और कुसंग तो भले भेंट के भूलेंटा भक्ति द शक्ति द युक्ति द मुक्ति द विद्या द आने धने कोटरी खोल वेदांत महापुरुष सोमा वंगी के साथ संपूर्ण बंजारा समाज देव देवता स्वर्गवासी रामराव महाराज आपले नामे फळ फुले भोग भंडारो गोरमाटी जो तर कार्य करे कार्य तू सिद्ध कर प्रभु ये कार्य तू यश दिस ये कार्य तू दिखाई के मैं भगवान नामे प्रार्थना करता हूं आता से नायक कारभारी सरपंच नायक मोठे लोक लागा आजाद करता तो विनंती करू लाग भोग कटोरोग जगदंबा देवी सेवालाल महाराज तपस्वी रामराव महाराज सन्माननीय सिंह महाराज की सन्माननीय तिलावत जी राजू सिंह जी नायक हरिभाऊ जी राठोड आमदार तुषार जी राठोड टीसी राठोड साहब संजय भाऊ चौहान आंध्र प्रदेश हमारे सेना विनंती है कि आप नगारा घुरे सब जरा लारा वेताणी बापुर लारते रहने से कुटे लारा म्हणजे आपण से हमारे स्वयंसेवक समिति एडवोकेट नायक सभापति हमारो रोहिदास जाधव से न विनंती है कि आपण नेता फक्त बापूर लारा नेता फक्त बापूर लारा बाकी से का तो थोड़ा शांत थांबा थांबा घाई मत करो कारण सेवालाल महाराज ना घाई घाई मत करो फोटो सारू काही छे ने महाराष्ट्र नेतागण तसे आहेच
आपण सेवेन बंजारा समाज एसटी आरक्षण सारू जे नंगारा घोरायचा सेवालाल महाराज के गोता भाटार सुद्धा आपण जर नंगारा वाजे तर नंगारा घोराया वो नंगारा राजगुण से नेता रोडे ते बापू प्रेम सिंह जी महाराज इंद्र रोडे ते घोराणो आसमा विनंती करू चलो सन्मान्य नेतागण से अपने आसने विराजमान रहणो केवल केवल प्रेम सिंह जी बापू महाराज ऊपर व्यासपीठ प्रिय सेवालाल महाराज की से अब આપણે જાગે બેઠ જાઓ અને પ્રેમસિંહ મહારાજને વિનંતી કરું છું कृपया आपण स्टेज आसन ग्रहण करायचं आणि बाकी से लोक आपल्या जागे बेठ जाऊ माझ्या सेगोर भाईने नम्र विनंतीचा हम हमसे सेवालाल वंशजचा प्लीज कृपया ज्या आरक्षण सारूचा भोग लागतोचा कृपया अपनी एक दी खाली करो जत्राही मान्यवर भारतीय आहेचा एक शिस्त देखाणो या सारू तमने आरक्षण कृती समिती मारोदा करायचा नम्र विनंती करायचा दी खाली करू तम से अपने सगा से गंगोत्सा मुंडागे दी खाली करो बियाओ मारचे सन्माननीय आमदार आणि भारतीय आए हुए उंदूर सारूचा डी करो आणि आता स्वयंसेवकन ब्लॅक कमांडो सुरेश जाधव आणि संदेश भाऊ जे काही ब्लॅक कमांडो यांना नम्र विनंतीचा या डी खाली करो सेन विनंतीचं कृपया सेन विनंतीचं लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू आपण से आराध्य दैवत स्टेजर पर विराजमान उंदूर प्रतिमा पूजन आणि उंदूर वंदन करताना कार्यक्रमाला सुरुवात करू शेर प्रथम आपण कार्यक्रमाला प्रस्ताविके सारू आपण नांदेडेर बुलंद आवाज आणि महाराष्ट्राच्या तो पूर्ण भारतेर मायले जाण मांडे सारू डॉक्टर बी डी चव्हाण यांना विनंती करू कृपया आपण आता आपण विचार आणि सभेनं संबोधित करून असं विनंती करू सेवालाल महाराज की डॉक्टर बी डी चव्हाण कृपया से हिट बेजा विनंती खूप मोठेच होता नानक्या कोईचे जे कामे सर्व आपण आयचा अब सेवालाल महाराज सोगन की आपण बिलकुल आवाज करायचे आणि आपण आरक्षण मागे सर्व व्हायचं गर्दो करे सर्व आहे कोणते शेरे प्रथम आपण घोषणा करेवाचा एक बंजारा लाख नहीं एक बंजारा जोरती बोला जोरती नेक म्हणजे इमानदार बंजारा एक बंजारा जगत गुरु सेवालाल महाराज की
की तमाम नांदेड जिल्हा, मराठवाडा, विदर्भ आणि रेस्ट ऑफ स्टेट जसे आंध्र प्रदेश, कर्नाटका તમે કદાચિત અહીં વાટરોવ્યા આપણી ગાડી આतेથી 4 કિલોમીટર दूर 4 કિલોમીટર दूर उजी गाडी पडी वेरी छ ये पेक्षा 10 पटीना लोक उजी रस्ता पर छ 4 किलोमीटर गाडी रोकरेती 4 किलोमीटर ती लोक पगेती आरे छ आत्राज कोने ते बिल्डिंग में आपण देखो ई मारो गोर भाई आरक्षण मागे सर उभो छ सन्माननीय प्रेम सिंह जी बापू इंद्रे नेतृत्व हेठ हमारा एकलो शेरे हमारे नेतागण नाम ले सुनिए नंतर जे काही नेतागण आयो वो केरे नाम न लेता सन्माननीय व्यासपीठ के वास में विनंती करू हमारो भाग्योद्योता मुखेडेरो आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब आंध्र प्रदेशातील ये 70 वर्ष में 70 वय नंतर भी सदा जवान वेवाळो तुम्हारा हमारो चळवळीरो नेता आदरणीय अमर सिंह जी किलावत साहेब अरे जे आरक्षण मुद्दा ऊपर ये देशरी रतेन जन ब्रेक दिने वो तुम्हारो हमारो सम्माननीय माजी खासदार हरिबाबूजी राठोड साहेब आंध्र प्रदेश की आता है जुगल खासदार आदरणीय अजमेरा साहेब नाईक विद्यमान आमदार आदरणीय राजूभाऊ राठोड रामलोजी नाईक अनिल जाधव आणि डॉक्टर આપણો સન્માનિત દેશનો ઓલ ઇન્ડિયા બંજારા સેવા સંઘનો અધ્યક્ષ ડોક્ટર ટીસી રાઠોડ સાહેબ સુદાત છે તમારો हमारा हृदय सम्राट युवकेरो आदरस्थान चळवळीरो केंद्र बिंदू जनकाचा तुम्हारो भाई मारो संदेश जी चव्हाण साहेब आता उपस्थित और मी सन्मान करू છું हमार कुटुंब आता बेबीताई आता उपस्थित और मी सन्मान करू दिल्लीची संजीव भाऊ राठोड येतायचं रोहिणी बाळनोत आडे जरा गाना तमार परे काने काने में छ ये आता हो भी रेचा जर गाना सुद्धा तमे न राजीव सांभळेचा मोतीरामजी श्रावणजी राठोड बाळू राठोड आणि मनमन हे स्वाभिमान वाटत नांदेड कृती समिती सेवार नेतागण ॲडव्होकेट रामरावजी नाईक रोहिदासजी जाधव चळवळीरो केंद्र बिंदू महाराष्ट्र हमारो चळवळीरो कार्यकर्ता प्रकाश राठोड आणि सेज पदाधिकारी मला आता उंदरो मान सन्मान ये सर्व करो चुके हो दारे 15 दिन थे आता सुटे को सन्माननीय तांडे माते से बंजारा समाज अपने सेना सक्षम जय सेवा आरक्षणाचे मुद्दे सर्व आपण आणायचा काय होतं आपल्या मुलांना मांडणं अत्यंत गरजेचं मला तिकडे जाता येईल का जरा तारखे वाईट घटना वाईट बरेच लोक मांडेवाचं होणार काय जावं असेल अरे बाप के देशमाय बंजारा समाज एक असो समाज छ की समाज सेरो पोशिंदा छ नदनेर माध्यमाचे गोर समाज सेरो पेट भरलो छ जेना अन्न धान्य पुरावारो समाज के देशमाय दळबद्री इंग्रजरो सरकार आयो आणि बंजारा समाजना सोडो की कोळो करनाको आणि वाडी वाडी तांडा तांडा जंगल जंगल घाटे रूप ये देशमाय आय जुगो इंग्रजरो सरकार कीधो येरी नंतर बंजारा समाज थांबो कोने जंगले माय जरी बिय कराडी हत्या जे काही हत्याम छ वो आळा ताणे ये देशमाय 3,64,000 मात्रा इंग्रजना जमिनीम गाडेरो कम केवळ आणि केवळ मारो गोर बंजारा कीधो छ
हा केरेचा, हा केरेचा हम घ्या हम आदिवासीचा, हा हम ये केरेचा इंग्रज हमारे कपाळे ऊपर एक थप्पा मार दिलो, हमें ना क्रिमिनल टाइप प्रकरण केलो, हम गुनेगार जमात था कदाचित पंडित जी लेरो वसंतराव जी नाईक साहेब ये जर हमारे कपाळे ऊपर रो ये जे काय क्रिमिनल टाइप से जर नापूस हो तो हमें ना गुनेगारी जमाती थी 12 न काढो येतो आय वाले 100 साले रांग्या हम आदिवासी समाजाला आरक्षण देवात आहे ही समाज या ठिकाणी आता भेटवत इंग्रज सरकारानंतर देशामध्ये 80 वर्षात हा मागणी करण्याचा તમારો हमारा हृदय सम्राट गोरुरो कोरिया तारा तमेना हमेना नायकी दरावाळो गौरी पुत्र पुष्पपुत्र वसंतरावजी नाईक साहेब इंदिरा जन्मवेळेनंतर दी वेळेस केंद्र सरकारने नाईक साहेब ठराव देमेलो नाईक साहेब ठराव देमेल्यानंतर हे नाईक साहेब आदिवासी आरक्षण रद्द करताना नाईक साहेब ना वो खुर्ची पट्टी हेटाळू लागो छो बिनार माई नाईक साहेबांना स्वर्गवासी वेळू लागो होते हमार मुंडे मार को ये दाल बाजरी जे काही लारे 80 वर्षाची सरकार व्यक्ती वो हमारा खोळ खुशर पाप पुन्हा एक वेळ आता वेगो देशेर माय पुन्हा क्रांती होय पौरा दे माय एक असो साधू जन्म हो जे सेवालाल महाराज पगे पग झाले वाळो रामराव बापू महाराज जन्म वेगो 17 वेळ रामराव बापू महाराज आणि प्रेमसिंहजी महाराज ये मुंबई में दिल्ली में आंदोलन किए उपोषण पेटे उपोषण एक आमदार खासदार आहे कोण बापू श्राप देना को जोरदार खुर्ची जस राजधानीवर मायतार खुर्ची हेटवे जाय 30 जणी माय महाराष्ट्र खुर्ची खाली वेगे वो ताकाच्या बंजारा समाजाला गुरुमाय सद्गुरु माय कारण आता सद्गुरु भेटेच ही काय मजाक आणि जोक आणि टाइम पास आणि एंटरटेनमेंट छे आरक्षण मुद्दो और नंतर हमारे नसीबे में हमें मालूम चले कि हम का हमें मर्डरो या ठिकाणी वेळ या मोठ्या प्रमाणात आहे काही वस्तू आता काही गोष्टी आपल्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं वाटतं या देशाने या मागासवर्गीय आयोगाने देशाच्या पंतप्रधानांनी संसदेने एक ठराव मांडला ठरावामध्ये असं नमूद केलंय जो समाज समूहापासून दूर राहतो ज्या समाजाची बोली भाषा एक आहे ज्या समाजाचं खाणं पिणं एक आहे ज्या समाजाची पूजा वेगळी आहे आणि ज्या समाजाला लिपी नाही या जगाच्या पाठीवरचा केवळ आणि केवळ बंजारा समाज आहे म्हणून आम्हाला आरक्षण भेटणं आमचा हक्क आहे हैदराबाद गॅजेटियर जो मुद्दा समोर येतोय हा मुद्दा जरी आता आला असेल इंग्रजाच्या काळामध्ये आम्ही ट्राईब होतो काँग्रेसवाल्यांनी जवळपास 10 वर्ष या समाजाला सीपी अँड बेरार कायदा असेल केंद्र सरकार असेल आम्ही 10 वर्ष एसटी ट्राईबचे पैसे उचलून आमच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत अरे जर आम्ही 80-90 वर्षापूर्वी जर आम्ही ट्राईबचे पैसे उचलले असत जर या देशाचं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं म्हणत असेल या ठिकाणी 2-2 ठराव जात असेल या ठिकाणचा रोहिणी आयोग असेल एवढंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे तमाम बंजारा समाजाला माझी विनंती आहे आम्ही कोणाचं भीक मागत नाही कोणाच्या ताटामध्ये माती टाकत नाही कोणाचं आरक्षण आम्ही घेत नाही आमचं म्हणणं एक आहे या देशामध्ये जेवढा बंजारा समाज कोणत्याही देशामध्ये आमचा समाज असेल आमचा आरक्षणाचा मुद्दा एक आहे आमचे तुम्ही या ठिकाणी जनगणना करा आम्ही किती आहोत ते सांगा एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला 1 पैशाचं नको एसटी हे करा ज्याप्रमाणे विमुक्त भटक्याचं तुम्ही हे कडे करून टाकलंय
आमचे तुकडे तुकडे तुम्ही करून टाकले। तसंच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहे किंवा एसटी प्रवर्गाचं हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं 60% ठेवा। या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5% आहोत, 5% स्वतंत्र बी कॅटेगरी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो। काय पाप केलं, काय पाप केले? कोणाला वाटते आम्ही काय फार जबरदस्तीने मागतो? या देशाचा एकमेव मोर्चा असा आहे, या देशाचा एकमेव असा समाज आहे, 60 आमदारांनी या महाराष्ट्रातल्या आपल्या जातीच्या सोडून, आपल्या जातीच्या 4 आमदार सोडून 60 दुसऱ्या समाजाच्या आमदाराने आमच्या या समाजाला पाठिंबा दिलं। मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिले, ओबीसी समाजाने आम्हाला पाठिंबा दिला। एवढंच नाही, संसदेमध्ये बोलणारे खासदार, विद्यमान खासदार, या महाराष्ट्रातले 7 खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिला। म्हणजे आमची मागणी ही रास्त मागणी आहे। मला तुम्हाला सांगायचंय, आपण कशासाठी बसलो, आपण का बसलो मित्र हो? पेना समाज नदणे जाते ते, जातू जातू वाटे पर जंगले मग आपण टेळ्यालाच देते ते, टेळ्यावर ऊपर धोळो झेंडा गाड़ते ते, एखादी झाडेर ऊपर निशानी करणार ते, वना आपण काही काचा वो निशानी, वो झेंडा, वो टेळ्याना आपण काही काचा मित्र हो। आपण वो टेळ्या निशानी आपण भूल गए, आपण भूल गए 80 साल आपण सो गए। आपण वो टेळ्याना, वो झेंडा आपण मला काचा म्हणा, हा आमचा मेहता बेटे जुगोळशे गोर गरीब तांडे माहिती आहे जोड समाज, आम्हाला मला देख रेचा, हमार निशाने देख रेचा, हमें काय चाहतो साहेब आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, जे होईल ते होईल या देशामध्ये। 80 वर्षाच्या सरकारने आमचं पाप घेतलंय, ज्याने आमच्या आरक्षणाचा मुद्दा विद्यमान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार, आम्ही आता त्यांना निवेदन देतो, त्यांना आम्ही आज पंतप्रधान महोदयाला या व्यासपीठावर जाहीर आव्हान, आपण समजदार आहात। अरे या देशामध्ये सकाळी उठलं, घराच्या बाहेर पडलं तर राम राम करणारा या देशामध्ये एकमेव असा समाज आहे, त्याचं नाव बंजारा। तुमच्या राज्य देशामध्ये आहे, आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, देशाच्या पंतप्रधानाने त्या लिस्टमध्ये जाहीर केलंय। म्हणून जोपर्यंत भलं, आज विदारक परिस्थिती तांड्यामध्ये जे कोयते आमच्या हातात आले, कदाचित ते कोयते या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी तुम्हाला आम्हाला उचलावं लागेल, ही ताकद या समाजाने ठेवावी अशी विनंती करतो। या कोयत्याच्या जोरावर, या समाजाच्या जोरावर इथं बसलेल्या एकालाही पैसे कोणी दिले नाही, एकालाही गाडी घोडे दिले नाही, विमान किनवाट माहोलच्या ठिकाणावर साहेब आणखी खूप लोक बाहेर पडून आहेत, खूप अडकलेले आहेत। मला खात्री आणि विश्वास आहे, मला बरंच बोलायचं होतं, त्या ठिकाणी बोलत नाही, बरेच नेत्यांना बोलायचं आहे। या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी नांदेडला येणार आहे। मला तमाम समाजाला आता या ठिकाणी नांदेडच्या वतीनं विनंती करायची आहे, आपण 5 लाख इतका सहीचं पत्र या देशाच्या पंतप्रधानाला आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यांच्या सभेला न जाता 5 लाख इतक्या सहीचं पत्र आपल्याला द्यायचं आहे। यानंतर आपण आरक्षणाचा मुद्दा सोडणार नाही, मराठवाड्याचा या ठिकाणी मेळावा होणार आहे। येणाऱ्या विधानसभेच्या नागपूरच्या महाअधिवेशनावर आजच मी आपल्या समोर सगळ्यांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं किमान 1 करोड इतका महाराष्ट्राच्या नागपूरच्या महाअधिवेशनावर आपल्याला मोर्चा न्यायचा आहे, त्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे। एवढंच बोलतो, आपण खूप उन्हामध्ये आहात, त्याबद्दल तुमचे मी ऋण व्यक्त करतो।
आपल्याला आदर मानाचा मुद्रा करतो। आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस ठिकाणी बोलवेल आपण यावं अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, धन्यवाद। सेवालाल महाराज की। एसटी आरक्षण आमच्या हक्काचं, एसटी आरक्षण आमच्या हक्काचं। तावडो लागरोच काही, पाणी लागरेच काही। हे नंतर लगेच सन्माननीय युवा नेतृत्व एक समाजेर दुरा सन्माननीय रोहिदास जाधव भाऊन विनंती करू चुका आपण विचार 3 मिनिटे प्रकट करणं। अजेर बंजारा समाजेर महाएलगार मोर्चा उपस्थित तमार हमार शेर दीक्षा गुरु परम पूज्य प्रेम सिंह जी महाराज सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आयोजकोण नांदेड जिल्हा मराठवाडा राज्यभर आणि परराज्यात आयोजकोण से आपण पदाधिकारी से मार याडी बहने से भाई बहन युवक युवती डाय साणे से नायक कारभारी आपण से मोठ्या संख्येत या ठिकाणी पाहायचो। आज खूप लोक या ठिकाणी बोलवायचं विषय सेरो आपलो एकच आणि हम जे नांदेड जिल्हा कृती समिती या ठिकाणी जे आपण हाक दिले तो हाके आपण ओके आणि आज आपण मनक्या नावडरो कोणती आज 50% लोक आपण भारतीय हरेच पोलीस वाड्यावर फोनच कार्यकर्त्यावर फोनच चारी वडी नांदेड जाम वेगोच जे मोर्चा खेळू लागे आपण रितसर मागणीचं सनदशीर मागणीचं आणि आपल्याला ही मॉब दगायर बाद आपल्या नाते ती ही उत्साह आता न थांबता आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात ले जायचं सारू मोर्चा मायाजवळ मारसे याडी भेट आपण आता कोई न थांबता से आपण मोर्चा से मान्यवर बोलेर बाद आपण सेना जिल्हाधिकारी न मान्य जिल्हाधिकारी नांदेड आपण निवेदन द्यायचं पोतुणी आपण द्यायचं मग जाता बोलायला कोणी खूप मोठे मनक्या खूप विद्वान मनक्या खूप तज्ञ मनक्या आरक्षणा बाबतीत जे अतिशय माहितीच असे लोक जाणकार लोक या ठिकाणी बोलायला संधी दिल्या वर बदल आभार। जय हिंद, जय सेवालाल, जय महाराष्ट्र। निर्वाद महासमिती ॲडव्होकेट रामराव नाईक साहेबांनी विनंती करतो आपण जय सेवालाल, जय सेवालाल। डॉक्टर बीडी साहब हमारो भाई रोहिदास जाधव विषय नाम लीधो वो सेद मान्यवर जेर जेर रेगेच वही मान्यवर बंधू से उपस्थित तरुण मित्र आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, महाराष्ट्र से प्रमुख नेता आता बोलेवाळ छ मग તમારો जास्त वेळ લેવાનો છે ફક્ત તમે ના ये कार्यक्रम तम नुसतं व्हॉट्सअप फेसबुक पे आयचो ये सेरो आभार मानू छो आणि आताच थांबू छो। जय सेवालाल। निर्वाद सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी विनंती करू चुको आपण विचार मांडू। जेताई प्रकाश राठोड यांनी विनंती करतो की आपण विचार मांडू। नांदेड नगरी ननक्या मोठे नायक कारभारी नसाबी हसाबी गुरु प्रेम सिंह महाराज आणि राज्य माहिती आणि सन्माननीय आमदार आणि खासदार आणि हेटा पेटेचा कोण मार भाई तमने ना सेना मारो सप्रेम जय सेवालाल तमाम हमार गौर भाई हिरो 1871 ती गुन्हेगारी ट्राईब आणि क्रिमिनल मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि देशाच्या पंतप्रधानाला सेवालाल महाराज आणि आमच्या समाजाच्या वतीने विनंती करतो सर हा बंजारा समाज आदिवासी एसटी कैट मध्ये असलेल्या सर्व निष्कर्ष पूर्ण करतो। या देशात एकच समाज बोली भाषा एक रान सण एक आणि एका कॅटेगरी मध्ये आपण करावी अशी विनंती करतो आणि माझे 1 मिनिटाचा शब्द या ठिकाणी संपवितो। जय
जय सेवालाल. धन्यवाद सर. यानंतर सन्मान्य आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब. सेवालाल महाराज की. महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी महिनाभरापासून संबंध राज्यातला बंजारा समाज अतिशय तीव्र झालेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे हा महाएल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केलेला आहे. या विराट मोर्चाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय प्रेमसिंह महाराज, या मोर्चाला उपस्थित महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पुढारी, सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख, जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव, मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी, उपस्थित बंजारा समाज बांधवांनो आणि भगिनींनो, मित्र हो, सर्वप्रथम मी या महाएल्गार मोर्चाच्या आयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर बी.डी. चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या महिनाभरापासून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी या विराट महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं. हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा GR महाराष्ट्र सरकारनं निर्गमित केला आणि ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार त्यांनी घेतला, या गॅझेटनं हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे. जर मराठा समाजाला या गॅझेटचा आधार घेऊन जर ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर मग बंजारा बांधवांना सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठीची मागणी आता नव्यानं पुढे आलेली आहे. संयोजन समितीनं विषय दिलेले, भारतीय जनता पार्टीचा आमदार, सत्तेमधला तुमचा प्रतिनिधी म्हणून की राजकीय स्तरावरती ज्या घडामोडी होतील याचा समन्वय मला करायचा आहे आणि यासाठीचा विषय त्यांनी मला दिलेला आहे. मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल. मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं, अनेक लाखोंचे मोर्चे निघाले, अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं. त्यामुळं भविष्य काळामधला आपला प्रवास सुद्धा संघर्षाचा राहणार आहे आणि यासाठीची तयारी सर्व समाज बांधवांनी करावी अशी विनंती सर्व समाज बांधवांना या निमित्तानं करतो. भारतीय जनता पार्टीचा एकमेव आमदार आणि आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयासोबत बैठकांचं आयोजन करावं लागेल, आपली बाजू त्यांना समजावून सांगावी लागेल. यासाठीच्या कामामध्ये त्यांना पुढाकार घेईल आणि अत्यंत इमानदारीने आणि बांधिलकीने भविष्य काळामध्ये मी काम करेल असं आपल्या सर्वांना या मित्र हो, देशामध्ये जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे. 2021लाच जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु देशामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे आणि या जनगणनेचं काम 2027ला पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा 2027ला हे काम पूर्ण होईल त्यानंतर
त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये ज्या मागासलेल्या जाती आहेत, ज्यांना स्वातंत्र्यानंतर घटनेनं आरक्षण दिलेलं नाही, अशा सर्व जातींना तिसऱ्या सूचीमध्ये, थर्ड शेड्यूल मध्ये आपल्याला ते आरक्षण देऊ शकतात. आणि त्यामुळं 2027 पर्यंत हा लढा आपल्याला लढावा लागेल. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला विनंती करावी लागेल की 27 ची जनगणना होईल. प्रत्येक राज्यामध्ये बंजारा किती आहेत, या देशामध्ये एकूण बंजारा किती आहेत हे समोर येईल. परंतु महाराष्ट्रातील बंजारांचं मागासलेपण किती आहे हे तपासण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अध्यादेश काढणं गरजेचं आहे. आणि यापूर्वी जर आपण हे अध्यादेश काढू शकलो तर मला असं वाटतं की 2027च्या या सूचीमध्ये थर्ड शेड्यूल मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठीचा संघर्ष भविष्य काळामध्ये आपल्याला तीव्र करायचा आहे. मी संयोजन समितीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय सेवालाल. थँक्यू सर. यानंतर आमदार राजेश राठोड जालनेकर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपले विचार मांडायचे. त्यानंतर सेवालाल महाराज की. नांदेडे आवाज घुमको मुंबई स्टोर जायच्या. सेवालाल महाराज की. नांदेडेर माई आए हुए से भाईओं देखता नहीं पण दी शब्द एक शेर आठवणीचं मग मार भाषण बादे मराठी करे वाला जो अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे हैं. जिधर उठा के देखो नजर बंजारे नजर आ रहे हैं, बंजारे नजर आ रहे. भारत देशातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने राहत असून तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बिहार, झारखंड मध्ये आदिवासी आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा समाज का, हा प्रश्न मी 2020 पासून आहे. राज्यातील बंजारा समाज आदिवासीचे सर्व नियम लक्षणं पूर्ण करणारा असून एकच बोली भाषा, एकच पेहराव, एकच संस्कृती, एकच रोटी बेटी व्यवहार, मग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आरक्षण का. 1 नेशन 1 जीएसटी होऊ शकतं, 1 नेशन 1 इलेक्शनचा विचार तुम्ही करू शकता, मग 1 नेशन 1 कॅटेगरी का आहे. माझं भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की आम्ही आदिवासी होतो, आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही आदिवासी राहणार. त्याला कोणी रोखू शकत नाही. आमच्या पूर्वजांकडे आदिवासीचे प्रमाणपत्र आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये आदिवासीचे प्रमाणपत्र आहेत. ज्यांच्या आजोबा पंजोबाकडे आदिवासी, त्यांच्या नातवांना तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला अडचण काय. राज्य सरकारला आव्हान आहे की 1 महिन्याच्या आत तुम्ही बंजारा समाजाला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र द्यावेत, नसता हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही. इथे उपस्थित सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना माझं आव्हान आहे की आपल्याला दिवाळी मुंबईला साजरी करायची आहे काय. वर्षे दाडेरी कोट दवाळी बापू तो ना मेरा. पूर्ण मुंबई में आवाज घुमेंचा है, गोधन पूजन व्हेंचा है. केवड्या मेवड्या बांड्या बुचा घोडे कटारे लांबी हारे आंदान लावा लष्कर सेज किती सेज रांदे पूर्ण मुंबई में. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की हा बंजारा समाज वंचित शोषित आहे. पूर्वी क्रिमिनल ट्राइब होता, जमात होता.
मग ज्या समाजाला इंग्रज जमात म्हणतं, ज्या समाजाला निजाम जमात म्हणतं, मग तुम्ही विमुक्त जाती का म्हणता? मग आम्ही ट्राईब होतो, आम्ही ट्राईब आहोत आणि आम्हाला ट्राईबचे प्रमाणपत्र द्या. जास्त या ठिकाणी बोलता येणार नाही, परंतु आदिवासीच्या नेत्यांना आणि जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्या मूळ आदिवासीला हात न लावता, तुमच्या मूळ आदिवासीच्या आरक्षणामध्ये काही ताटवाटी न घेता आम्हाला आमचं सेपरेट एसटी बस आरक्षण पाहिजे. एसटी बंजारा जे आरक्षण आमचं आज आहे तेवढंच आरक्षण आम्हाला तिकडे पाहिजे. त्यामुळे आदिवासी लोकांना घाबरायचं कारण नाही. शेवटी एक आवाहन करतो की महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी आदिवासी संवर्गासाठी प्रयत्न केला. परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी आदिवासीसाठी प्रयत्न केला. मग आपल्या महानायकांनी बापूजीचं स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपली आहे की नाही? त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. शेवटची ओळ सांगतो, जीवन में असली उड़ान अभी बाकी है, जीवन में असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है. जय हिंद, जय सवालाल. सर्व नेत्यांना विनंती आहे की आपण एकदम शॉर्ट मध्ये 3च नेते राहिलेत, 4 लोक फक्त त्यांनी बोलायचं आहे. आमदार सन्माननीय रामलू नाईक हैदराबादकर, त्यांना विचार आहे की आपण आपले विचार 3 मिनिटात मांडावे कृपया. आपल्याला कलेक्टरला वेळ दिलेला आहे, त्या वेळेपर्यंत जाणार आहोत. राजू नाईक मुंबईकर वो तयार व्हायचे इंदुरबाद. आपण सेना मोठे जोरेची रॅली निघायचं, फक्त 15 मिनिटे नंतर रॅली आपण डपळा तालेपर से रॅली निघवायचं. अण्णाभाऊ साठे चौक, उडान पूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय कॉर्नर धडकेचा. कोई घर जाए छत्रपती सेवालाल महाराजांसोबत. जय सेवालाल. मग तेलंगानाची आहे तो मार नाम रामलू नाईक वो तो एमएलसी की दो तो 50 कार्य की हम लोग झंडा बांधले जाएगा तुम्हारे. मैं मेरे गले से मैं एक स्लोगन निकालता हूँ, वो गला नाक गला पार्लियामेंट तक जाना चाहिए. अब के बार आरक्षण पार, अब के बार, अब के बार, अब के बार वन नेशन, वन नेशन. भैया बापू ने, दादी दादा ने, काकी काका ने सेन मारो राम राम. તમાર નાંદેડ જિલ્લા જાય તો 4 વાતે તમે કેમ જાઓ. અમાર મોટલો ખંભી તમાર દુ ડી નોટિફાઈડ માં વ્યક્તે અજ બેટે જો કોણ અમાર અમરસિંહ કિલાવતજી કેલે બાકી ઘણ મોટ લોક સમનો તો આરક્ષણ લાય. आरक्षण बाद आ जाए हम तो 12 एमएलए बने, 3 एमपी बने. अब 10 से ज्यादा तो अतर मुख्यमंत्री बनाता हूं मैं, कोई डाउट नहीं. अंपेयर होना अभी नहीं तो कभी नहीं है महाराष्ट्र में. अब के बाद आरक्षण पार वेणू चाहिए. आपण काय बी वेद नायकर हडका ओडी एवढी वतो थरी थरी फसवलो तो તમાર હક તમાર रिजर्वेशन ठीक लेन जा रहे थे और वास्तु तुमसे तैयार होकर रहा है. तुम तुम्हारा वास्तु
हक्के वास्तू लढता भीक मागतो काही आई लढतो से काही आवत तेलंगाना में तमार विदर्भा कून सको तेलंगाना स्टेट हासिल की दो तू रामलू नायक तेलंगाना हासिल हुआ अत्तर विदर्भा भी हासिल करे गोर माटी हाथे माथे तमें एक ज करो तुम जागो बंजारा का तो मारो नंगारा को जागो बंजारा जागो बंजारा अजय आरक्षण तगडू एक आघाडी लड़ाई लड़लो दूसरे टाइम दूसरे वड़ी लैबी मेंटेन कर लो तीसरे वड़ी लाभ फॉलो कर लो वोटी तमें गवर्नमेंट में तमारी ये आवते आज वोट घाले न तम रेगे तो वोटे ले वाले तैयार वेणो वोटे ले वाले तैयार वेणो के तो तमारा आरक्षण तमें लावणो घण वोट लोग था तो प्रेम सिंह महाराज था अमर सिंह था अजी मार साथ आए जो पण हेड बैठे मेरे थे अबे रोना हम जत्रा भी ये कर रहे तो मन लारे की खिचरोस मार दिया 1 मिनट समझ होता असेंबली मोटर तो कोणत्या गरगर देर वास्तु तमार वास्तु घणी वातें करो 50 गाड़ी लेन तमार वास्तु मार भिया वास्तु आए तो तम कहीं सगाई कर रहे तो गोड़ खाए नाये कोणती लड़े वास्तु आए तो लड़ाई वास्तु आए तो तमें दसराव पूजे तो गोटी खाए नाये कोणती याड़ी एवढी बेटी मेरा माँ याड़ी एवढी बेटे तो तम सेवालाल महाराज मुड़ांग बेटे तो रामाराव बापू दयासे पर बेटे तो हमारो महाराज प्रेम सिंह महाराज आशीर्वाद क्रांतिकारी लड़ाई बाईलों के बाटी हमार खोड़ी अत्यति दिल्ली तुड़ीन दामा मोदी के रोज वन नेशन वन इलेक्शन वन नेशन गोर माटी को एक ही रिजर्वेशन ये रिजर्वेशन है वास्तु हमार जान जाए हम कहीं भी बजाया पड़ी बेरवना तमाती इलेक्शन जो रिजर्वेशन है मुद्दा था वो छोड़िया को नहीं आज रिजर्वेशन आओ तो तुम्हारे घरे में एक आईएएस एक आईपीएस एक ग्रुप 1 एक तहसीलदार तुम साटा काटे रहो एक और क्या रहो कम में जाओ तो जेर वास्तु तमें से राम राम कर रहो तो आजर यूनिटी को नहीं मीटिंग सामने तक घरे कर भूले चाहिए तमार तांडे मां तमार घरे मां सरपंच कदा वाड़े कदा होटले कदा धाम गावती चर्चा चालू अब के बार हमारा आरक्षण पार अब के बार जो जागो बंजारा जय हिंद जय भीम जय सेवालाल जय रामाराव बापू धन्यवाद सर सेन आग्रह करू छू ये शेर काना तब 2 मिनिट बोले म्हणजे लाखों में चले जा रहे एर बाद में राजू नाईक मुंबई करेन विनंती करू छू 2 मिनिटे में समाजात आदरणीय प्रेम सिंग महाराज तिलावती आणि आता जे आहेत कोणी चकीनं मारो जय सेवालाल मैं एकच मुद्दा मांडतो आत्यात 1871 में अपने समाजेनं क्रिमिनल ट्रायबल में नाक दिले होऱ्यानंतर 1952 में आपण जो गुन्हेगारी जमात करतानी जो क्रिमिनल ट्रायबल करतानीला वो क्रिमिनल शब्द 1952 में આપણે પરથી કા રાખે એક ઉદાહરણ પૂછું તમને એકાદી બ્રાહ્મણ સમાજેનો એક મનક્યા હું જાત ગુનો કીધો
वन माइजर घाल दिने तो उभा राहिल बात वो जात ब्राह्मण जेवानी पता हमने ना हमार गुनेगारी जो क्रिमिनल ट्राइबल सत्तानी छा हमार गुनेगारी शब्द काने बाद हम आदिवासी लेके नहीं ये मोठो पुरावल सरकार कंछ हम क्रिमिनल ट्राइबल माहिती क्रिमिनल शब्द कारण के हम तो कोण ट्राइबल अच्छा जला की हमने आरक्षण हमने मळे क्षणू आबा मने कनल सवाल पुरावाचा हमारो दैवत वसंतराव नाईक 1913 जन्म घेओ जने शाळेमाई गो जने वरे सर्टिफिकेट पर आदिवासी बंजारा करतानी आज पीछ तो ये रे उपराजी काय पुराव करणे चावचं भाइयो आपल्याला आबेतानी मलो कोणीच आपण खूप जणांची लढाई करायचा आब जनांगे पाटीले आपल्याला सगळ्यांना जागृत करणार पडतं आपण हैदराबाद रे गॅजेट प्रमाणे आपल्याला आरक्षण मिळेल मला ही लक्षात रेकाडो आपलो धर्मगुरु बाबूसिंग महाराज आयचं और आपण चकवेतानी और स्वागत करा जय सेवानाथ तो आपल्याला आरक्षण મળાય વાસુ ઈ મને બીડી ફોન કીધો ભાવ કલાવો તો માતા આનું જરૂરી છે અને તમ તમારો સોટિયા લેતા નહીં આવો તમને ને એક વિનંતી છે आता देखलो છું માં एवढी ती देखलो છું માર ભાઈ બહેના ઊભી છે एवढी ती देखलो છું માર ભાઈ છે ये भाई जो છે આપણે જતા નહીં આપણો ભૂંગળો આપણે जतानी आंदोलन आंदोलन करतानी आपल्याला आदिवासी समाजामध्ये नाकेली अरे तम सळोई खाय वाळो लोक छो तम सळोई खाय वाळो लोक छो बीडे दो भियो वो तो एक आमदार कच्चा हम भाई भाई छा बंजारी एक छा अरे मनोन के छा अरे एक मिनिटे वाचू मार बंजारा बाई न हुब कर आणि तार बंजारी बाई न हुब कर आणि एक आंदोलन छोरा मुंडा ग पुणे चालेल नगर वो आंदोलन छोरा ओळखलीये ही दो मार बाई मार गणवेश जारीच वो आवाज येती ओळखलीये ही बंजारा समाजेर बाईच आणि आता उदाहरण लेर बात आणि सर्व फक्त गोलमाटी समाज महत्व अरे धनंजय मुंडे साहेब हम सळोई खायवाल था हमारे विरुद्ध मत जाओ आणि आपण विनंती करेल वखत बाबूसिंग महाराज विनंती किदे सेकंड साई लकाळो આપણે વિનંતી મે આપણે ગાતા કીડી મુંગીને સાઈ ભેરો મારી એક જ વિનંતી છે અમે વિનંતી કર્યો हमारे समाजेरे विरुद्ध भाई जो काही जाए हमारे समाजेरे विरुद्ध भाई जो काही जाए मैं जगदम्बा चरणी प्रार्थना करियो यारी हमारे ये दुश्मन छ ये न तू जल्दी वडाले ज इनो विनंती करिचो आणि तो सळई खायवाल થઈ જાય बंजारा समाज एक हो जतानी आपले आदिवासी भाई मळेनी बोलतानी एक दुकेती जतानी आरक्षण मळेनी एक दुकेती आपण लढा जय सेवालाल धन्यवाद सर सेजना जरा वेळेर बंधन पाळो प्लीज खूप जणा बोल्या छ ત્યારબાદ માં સન્માનીય દેવદાસ ભાઈ રાઠોડે વિનંતી કરું છું बंजारा समाजेर कुलस्वामिनी आई जगदंबा अखिल भारतीय बंजारा समाजाचे दैवत संत सद्गुरु संत शिवालाल महाराज वैकुंठवासी परमपूज्य डॉक्टर संत रामराव महाराज स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करू છું આજે बंजारा एसटी आरक्षण मोर्चा में उपस्थित अपने बंजारा समाज धर्मगुरु आदरणीय बाबूसिंह जी महाराज आदरणीय प्रेम सिंह जी महाराज अधिग्रहण न लेता जय सेवालाल जय जय सेवालाल आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा मग जास्त वेळ लेवावचे अनेक लोक बघता अनेक भाषण केल्याचं महिला सरकारला प्रतिनिधी छु मित्र हो बंजारा जागो हेवच आणि करताय मग आपले आत्रास घेऊ
की हम सरकार जरी हो तो बंजारा समाजाला आरक्षण सरू रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देणार आणि बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देणार यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरू. मित्रांनो, आम्ही थांबलेलो नाही आहोत, आपण जागा झालेलो आहोत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की गोरमाटी जना बंजारा सशार शिकारी जाऊचं, जना वाघेन मारे साहित्य बी सोबत जाऊचं आणि करताना आदिवासी बांधवेन मार विनंती देवाचं की आदिवासी बांधव आम्हाला तुमच्या ताटातलं नाही पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्ही 1952 पासून लढतोय. आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक घरात होते तेव्हापासून बंजारा समाजाला आरक्षण मागतोय आणि मला विश्वास आहे की देशामध्ये आता ओबीसीचे नेतृत्व आहे. या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करतायत, या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि हे दोघही नेते हे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे संरक्षण करणारे आहेत. आणि म्हणून सरकारला भांडून चालणार नाही. सरकारच्या पाठीशी राहून, सरकारच्या आंदोलन करून, मोर्चा करून आपण आपला हक्क मागून घेतला पाहिजे. आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगतो की सेवालाल बोल पुरे हुए बिहार कुर्सी बबाई वेसिए मारो बिया बाईन कानून पूछिए ढोलकी ने ताले पे माटी नाचिए नाचे कूदे देते हो कटमनिए व तुम्हारे भयारो नंगारा घोरिए तम जो आज नांदेड सेवा बाहेर नंगारा घोरायचो हैनो मुंबई घोरावं लागे हैनो दिल्ली घोरावं लागे आणि जनाचं रक्षण आपण मिळवायचं. आता त्या ठिकाणी बोलूचो आणि सेने विनंती करूचू की नांदेड कवठार गुरुद्वारानं आपण से लोकून संत बाबा बलविंद्र सिंगच्या माध्यमाची जेवढी व्यवस्था केल्याचा व तसे प्रसाद देऊ आणि प्रसाद लेणच जाणू अशा प्रकारे विनंती करूचू आणि माझं भाषण थांबवचू. जय हिंद, जय शिवाय. आदरणीय तिलावतजी. बोलो सेवालाल महाराज की, बोलो सेवालाल महाराज की. आज सीटे पर बैठे हुए महाराज लोग, ये बहादुर माई बैठी हुई नेतागण, बूढ़ी जो तुम बैठे हुए जो मार बंधु लोग, मैं तुम्हारे मुने एक बात मानने लाया था कि आखिर हम गुनेगार बने कैसे, हम आखिरकार गुनेगार जमाती बने कैसे न, ये कारण कहीं हर एक आदमी तब ये कारण जानता. ये कारण अगर जान गए तो सवार लोगों ने तम सही दिशा दिखा सको. उदाहरण लिए सन 1951 माई मंगल पांडे लड़ाई लड़ो 1851 माई 19वीं शताब्दी माई गोरमाटे से अच्छी तरह से भागीदारी लीधे. गोरमाटे खूब जड़चड़न काम किए. कारण ये कि ये लोगों ने अंग्रेज लोग सताना के इतने मंगल पांडे आवाज देती ऐसे लोग जोरदार जैसे मदद की दे. कई अंग्रेज ने काटन फेंक दिए, लाखों लोग जो अंग्रेज मर गए. तो अंग्रेज ये विचार की दे कि ये जाते न अपन कंट्रोल करना जरूरी है. आनु कहताने सन 1871 में हमने क्रिमिनल एक्ट लगाए और आगे जो है 1825 में फॉरेस्ट एक्ट लगाताने तार गावड़ी ढोरू न आदमी न चरे न जमो करताने प्रस्ताव पारित करताने हमने न गुनेगार कर साबित करताने. एक गाँव से दूसरे गाँव में न, दूसरे गाँव से तीसरे गाँव में न जाओ. जो राहदारी सिस्टम बड़ा जाने ने अपने नुकसान पहुंचाए. फिर करता मैं तबे से अनुरोध करूँ कि हम अंग्रेजर कानून तोड़े, हम अंग्रेजर कानून तोड़े कहता हम क्राइम चीजें कहता हमने क्रिमिनल ट्राइब्यूनल लाए थे और केरी कुकड़ी की लगे कहता केरी बोकड़ी खाल दे कहता केरी गोरनी खा जाए कहता हमने क्रिमिनल थोड़ी बनाए. हम जो क्रिमिनल बने चा हम अंग्रेजी और खान तोड़े कर क्रिमिनल बने. फिर करता हमने क्रिमिनल कच और हम हकीकत भाई क्रिमिनल कौन. उदाहरण निजाम जो कच के छप्पर का घाव सरंजन का पानी दिन में 3 फुट माफ. अरे अशी जात जन गोलकोंडार में सेपरेट अपनो दरवाजा बनावे छे बंजारारो. आता समझ अतरी हुशार जात, अतरी सुशिक्षित जात
એને તો ક્રિમિનલ શું કઈ બનાવો છો? એ કાનૂન ગલત છે. એ કાનૂન जो છે આપણે जो છે रिपील करलो. અને ये तो जो महाराष्ट्र में आयच्या हैदराबाद गजिटेर तो तुमने ले ले तो तुमसे हैदराबाद गजिटेर कागज ऊपर आरक्षण मांगे चालू आए हुए. हम प्लान कराचा महाराज लोग बाकी छे नेता लोग की बढ़ता नहीं. 16 तारीख दिवाळी पचे हम एक तारीख नेमणूक करे वाला था से बढ़ता नहीं. 2 तारीखे ने होते तारो गवर्नमेंट हमने काई मैसेज देलो हमें की मीटिंग कर लो. अगर न की नहीं 16 तारीखे पचे आपण बॉम्बे भरवा आंदोलन करे वाला था. આપણે બોમ્બે જાય છે દિવાળી કરી લેતા ને બોમ્બે આ ગીત શબ્દને समाप्त करूं છું. जय हिंद जय भारत. ત્યારબાદ પ્રાધ્યાપક સંદેશ સવારે વિનંતી કરું છું કે આપણે આપણું મનોગત વ્યક્ત કરીએ. सेना विनंतीचा 2 हात ऊपर करो सारे. बोलो सेना महाराज की प्यारी मर्यादा माई की. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की. भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. महात्मा ज्योतिबा फुले की. अहिल्याबाई होळकर की. अण्णाभाऊ साठे की. महान तपस्वी रामराव महाराज की. दीक्षागुरु प्रेम सिंह बापू की. बाबू सिंह महाराज की. नायक काशीनाथ की. मारे अड़िया मार भाई मार भेणो आज नांदेड माही आता विशाल महासागर गुरुमातीर जमायगो. पण आपण दखल दिनाय या नांदेड नगरीतील सगळ्या या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या गोरबंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे. या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही. ही ज्योत पेटत राहील. हे पांढरं वादळ घोंगत राहील. म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबंजारा समाज आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक होतोय. आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोरबंजारा समाजाकडे 2 प्रकारचे झेंडे आहेत. 2 प्रकारचे. एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे. सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत. याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियमाचा लाल रंगाचा रक्तरंगी झेंडा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा. अहो या समाजाचे भारत देशावर अनंत उपकार आहेत. 7 जन्म जर या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिटणार नाही. एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत. आज या देशामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे. एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना आमच्या समाजाने केला आहे. म्हणून अरे तुम्ही
आणि मिठाबद्दल बोलल्या जातं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, नाहीतर घरी बसावं लागेल. लक्षात घ्या, घरी बसावं लागेल. म्हणून मला या सगळ्या शासनाला आणि प्रशासनातील लोकांना आणि तमनेन विमान केअरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंजारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल 60 ते 62 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात. आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो. लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनार्थ आमचं भागणार नाहीये. तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये. तुमची जागा मंत्रिमंडळात आहे. तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे. तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे. ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील, ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनामध्ये मांडतील, हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत. हा समाज आता विसरभर आलेला नाहीये. या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही. हा समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो, जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा येऊ देणार नाही. लक्षात ठेवा. खरं म्हणतो मेन केअरचं जे आपले समाज लोक जे राजकीय पक्ष काम करे आणि जे पक्ष सत्तांचा वनूर कार्यकर्ता ताडाबंदी करो, ताडाबंदी. तमार आमदार तमार खासदार वो तो हमार मागणी मांगीचा है, नहीं तो निस्ता ठाले पाले अल्लम तल्लम करो मत, हुजरी गरे करो मत, काटोगिरी करो मत करून मारो केळोच. आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे. मागे अशोकराव चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय. अहो अशोकराव चव्हाण साहेब, अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही, हीच आमची चूक झाली. जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय. आता घाई नाही, योग्य वेळ आहे. आता फक्त टोला मारायचा बाकी आहे, म्हणून आम्ही घाई मुळीच केली नाहीये. त्यासोबत सन्माननीय जिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो, जिळवळकर साहेब, आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये. सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ, आणि नंतर सांगता की आदिवासीचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं. ही दुटप्पी भूमिका सोडा. हा समाज आता दूध खेळ आणि साधावळावर आलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो. सिंधू संस्कृती 8,500 वर्षापूर्वीची, इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे. ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं, कुठला धर्म नव्हता, ना हिंदू होता, ना मुस्लिम होता, ना जैन होता, ना ख्रिश्चन होता, ना पारसी होता, त्या आधीचा हा समाज आहे. तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता? तुमच्या आधीचे आम्ही आदिवासी आहोत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही. लक्षात घ्या. अरे तुम्हाला सांगतो, 5 लोकूर कमिशनच्या ज्या काही अटी आहेत त्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो. हा समाज आदिम आहे. हा समाज आज देखील शिकार करून खातो. लक्षात घ्या. तमनेर मालांचं या समाजाने कधी बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही. त्याला उठवलं, त्याला धावायला लावलं आणि त्याला सांगितलं बचना है तो बच, नाही तो मेरे हात में तेरा कुछ भला नाही आहे, आणि त्यानंतर त्याची शिकार केली. एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आदिमतेचं काय लक्षण असू शकतं या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो, सळोई काय असते जरा एकदा बघा. सळोईची चव घेऊन बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं. खाताना गोड लागतं. काही लोक सांगतात किळसवाने काय सांगतो. अहो हेच तर आदिमतेचं लक्षण आहे. आमच्या नायक काशीनाथाने गोर शिकवणीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे, संस्कृती टिकवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं, म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो. जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागताय? आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे,
आमचं खानपेन वेगळं आहे. हमार दिवाळी नाळीचा, हमार होळी नाळीचा, हमार सण त्योहार नाळीचा, हमार वाया नाळीचा, हमार रीती रिवाज नाळीचा. आणि हीच बात करो करण नाय काशीनाथ काम करतू मरगो पण तमिनवर कदर आई कोणी ठाणेवर खागो. आणि आपण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा, संस्कृती टकी तो एसटी आरक्षण मांग सकाचा, संस्कृती न टकी आपलो चढण दुसरो घरेम घाल्यो आरक्षण मळ्याळाची हार्दर कारो. करण मार याडियो भाईयो बहनो घणा एगो आबा चाटुगिरी हुजरेगिरी करे रो. अरे हम काय हमार बेटा जन्म दिने जना बेटार माथे पर काय सिक्को मारे थे काय कि मोटो हेरबा काम करे मोटे हेरबा खोदेर काम कर्या ये रे सारो बेटान पैदा किदे काय आपण. अरे ये माहिती जर आपले बेटान बचारविया तो एसटी आरक्षण आपले नळस लाग्या. अभी नहीं तो कभी नहीं आवा पिढी कणाई माफ कर्या छणी एक घडी 100 घडी माराच आणि घडी डगरगी तो पिढी डगरदास मार भाईयो. ही वेळ आवा छणी हात जोडन पगू पडन विनंती करो छो आप से मायर मतभेद छोड़ दो, आप से मायर मतभेद छोड़ दो, संगठनार मतभेद छोड़ दो, पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो, दुरिया परे लड़ाई छोड़ दो, भाव की लड़ाई छोड़ दो, घरे घरे मायर लड़ाई छोड़ दो आणि सारी थोडे झेंडा आहे तो एक जागा मार भाईयो. मला सांगायचं आहे आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे की तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुषार भाऊ, इंद्रनील भाऊ, आमचे बाबूसिंगजी महाराज त्यासोबत संजू भाऊंना सांगायचं आहे हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे. यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही घडी ही भ्रामोका कधी जाऊ देवा लागणार नाही. आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल ते करतो, पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय. आपले बेटानं जर तडके माहिती बचारविय, आपले बेटानं जर मोल मजुरी करे ती बचारविय, आपले बेटानं जर दुसरे तोरे सारो आपले आरक्षण चावचा, एसटी आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं नाही तो घणा अवघड वेजाय. करण मार भाईयो मार याडियो फिनो. त्यासोबतच मला अशोकराव चव्हाणांच्या मुलींना देखील सांगायचं आहे भोकर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे. अजून तुम्ही साधा समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही, लक्षात घ्या. हे असं चालणार नाही, हे असे खोटे धंदे चालणार नाही. आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुम्ही आमचे आमदार. जो गोरों की बात करेगा वही हम पे राज करेगा, नहीं तो खुर्ची खाली करेगा. करण मार भाईयो मार बहनो की धारम रकाडो की घणा वेगो अब करे बिना पर्याय छनी मळाय बना पर्याय छनी फक्त ताळो शिळो रखाडो. याडी बाप पगू पडतोळा आशीर्वाद दिले की ताळो शिळो कर निश्चय मागे तो ताळो फडफड करायचा. शांत दिमागेती बात करो, शांतता ती बात करो. ही लढाई घण लांब आपले लढायचा अंगाले जायचं. करण मार विनंतीचं ही आपले लांब चलायचं. एक जण 4-4, 5-5 करो मत. आणि हरिभाऊ राठोड, राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका, वेगवेगळ्या समित्या करू नका. हा समाज आपल्याला कुठेच ठेवणार नाही, लक्षात घ्या. आणि आमचे उपोषण करते आमचा ऍडव्होकेट प्रदीप राय पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले, त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या 4-9 युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय, ते शहीद झाले. त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला, ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची, त्यांच्या आत्म्याची तुम्हाला सोगंद आहे. त्याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. माझ्या बंधूंनी बघितलं काय आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने सच्च्या मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका. कुणाला वाटत असेल मी जेडपी मेंबर होऊन जाईल, कुणाला पंचायत समिती, कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल, अरे काय व्हायचं ते होईल, पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका, या लोकांच्या भावनेशी खेळू नका, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक, संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काम केलं त्या सगळ्यांना मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझं
आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे, या किनवट आणि माहूर मतदारसंघातील आमदार भीमराव केराम साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आरो काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीरदार आहे, लक्षात घ्या। संविधान तुमच्या एकट्यासाठी नाही, संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि त्याच संविधानाच्या आधारावर आम्ही हक्क अधिकार मागतो, लक्षात घ्या। काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्यांनी सांगितलंय काय अशा असंविधानिक भाषा वापरायची? म्हणून या बीजेपी वाल्यांना मी सांगतो, तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील धडा शिकवल्याशिवाय हा समाज राहणार नाही, एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत, सारखं थांब थांब म्हणतायत, तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। तमिळ सेना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मारती शब्द आता तंबावचो एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। अरे असे कसे देत आहे, असे कसे देत आहे? वोट बंजारा जागा हो, वोट बंजारा जागा हो, आमच्या मागण्या पूर्ण करा। जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ। अरे खूप लोक तावडे मग तपरेचं 1 मिनिट मग एकच भाषणचं शेवटी आपण निकलेचं डपडा अंगरिया महिला अंगरिया नंतर कोण पुरुष हरिभाऊ 1 मिनिट थांबा, बस उठे छे भाई, जरा थांब थांब। एरबाद खासदार हरिभाऊ राठोड આપણે 1 મિનિટ વિચાર માટે। शेरभाऊ जय सेवालाल बंधू, अरे थांबो थांबो, बेसो या बेसो, ठीक आहे। मला आपला ही आरक्षण आपल्याला 100% मिळवायचं आणि अशा वातावरणात बोलतो कोणी वेळ बापू विनंती करू, बापू आओ जम बातचीत करो। धन्यवाद सर। एरबाद जरा हेठ बेटा बापू તમને સંદેશ દેરો છો। जय सेवालाल, जय सेवालाल भाइयों, बापू बोले वालों छ, गडबड मत करो भाई। जय भाई जरा हेठ बेसो, 2 मिनिटं खाली 2 मिनिटं। बापू आपला घडमे त्याचा आशीर्वाद देन આપણે ना। आता प्रत्येक मनकान हम बोल वाटर વાત છે, પણ 2 મિનિટं બેસો ખાલી 2 मिनिटं। बापू करो 2 मिनिटं बेसो हेठ 2 मिनिटं। प्रेम सिंह महाराज बापू आपण आभार व्यक्त करिए, जरा गडबड मत करो भाई। આપણે मग कानून कोचू, આપણે हक्केतील याचं गडबड मत करो। बेसो, गड़बड़ मत करो भाई प्लीज, बेसो, गड़बड़ मत करो। संपूर्ण आरक्षण मांगने आए तो हमारी यारी सरपंच उपसरपंच खासदार आमदार नायक कारभारी संपूर्ण बंजारा समाज लोग तुम हेड बेसियो, हमारी नीति है, तुम्हारी नीति है, हेड बेसियो तो हम भाई केंद्र का काम मिला बोली भाई गाड़ी पानी पीते तो पानी आड़ करता, भाई गाड़ी पानी पीते पानी आड़ करता, हम भाई गाड़ी मिला कोई क्या करो हेड बेसियो कार्यक्रम को हेड बेसियो बोला था तुम जत्थेदार हेड कोली बेसो, हम जत्थेदार हेड कोली बेसो तो तुमने कोई तुम्हें बोली सने संदेश बनाओ छे, तुमने बीड़ी जवा लागली सेवा भाग मर्यादा सोगे घाल में तुमने ना, तुमने बीड़ी जवा लागली तुमने ना डॉक्टर सेवा भाग मर्यादा सोगे घाल में सोगे हेड बेसो का नहीं अपन घाल घाल बनिया घाल घर में लगता जैसे सांभलो माथे पर यहाँ पर रुमाल ले मिलतो, जीव मत सेवालाल महाराज कपड़ा ले मिलतो,
असली घाई के तो कोपरी है भगवान प्रश्न करेगा तब करने लगे राजा गांधी कानून कायदा की बात करने लगे घाई के बनाओ कोई तुम झंडा फिलहाल भैया तुम जत्रा जगलो तो तुम शेड बीच तो हम समझा था आता एमएलसी बाबू सिंह भैया आमेल होता आता एमएलसी बाबू सिंह भैया पोला आमेल होता भजन और दूध बैठा होता जरा सामने तो भगवान तो बना तो सब करिए काहे नामे की दुनिया बेटी वेरी बाप सेवल वे गो भा जगदम्बा जी बोले वालो अमृत गो भाया काहे नामे की पर्दा बेटी वेरी रे बाप सेवल वे गो भाया भमी आती लड़े वाओ अंबर वे गो भाया परशुराम महाराज कहो था शांति सामने ठंडो कर खा तो अतो लगी संपूर्ण है हमारा नायक कारभारी सरपंच उप सरपंच गोर गरीब से आमदार खासदार ये आरक्षण आज कोणी ये आरक्षण 40 साल की रामराव कोशिश की कम से कम वो हाथे वो पिसा में 1 करोड़ रुपया खत्म 1 करोड़ रुपया खत्म की तुम 40 साल की रामराव ये आरक्षण किलो था दिल्ली में उपोषण मांडो दिल्ली सांभो दिल्ली में उपोषण मांडो रामराव महाराज हमारे बराबर तावड़े में तो तावड़े में हमारे साथ दन तावड़े में तो आजकल की फ्रेंड आता नहीं उपवास छोड़ा सोनिया गांधी ने सोम बन के आता था बापू रामराव महाराज अपना कागज पत्र दिनो सोनिया गांधी हमी दिनी आजकल की फ्रेंड हमी दिनो और बाद नागपुर में उपोषण मांडे विलासराव देशमुख के बापू कागज दिनो पत्र ने विलासराव देशमुख हमी दिनों तुम्हें आदिवासी में कंपल्सरी आओगे तरी 40 साल की लड़ाई जारी 40 साल की और बाद बॉम्बे में आजाद मैदान बैठे 500 मन के पास 700 मन के बैठे वो जरा और माई वो वेरार माई बॉम्बे लोग कहते कर्नाटक लोग कहते चंद्रपुर लोग कहते गडचिरोली लोग कहते आदिलाबाद जिला लोग कहते वो तो भी बैठे ऊपर आजाद मैदान में माने वो तो आराध पटना आता नहीं हमें जाता नहीं कागज पत्र आराध पटना लेवल था ये तुम्हारा आरक्षण तुम लेते भी हो शांति थी लेते भी हो तो तुमने देख था कोई को तैयार बैठे तैयार तुमने मजा तुम्हें घाई करके बढ़ेगी होली एक दिन रही होली 15 दिन रोने लगे था एक दिन होली रही होली गई नहीं 15 दिन होली रोने लगे था हमने केवल एक था बीड़ी तुम्हारे आज तू तो मंचा गोला कि हमसे गोला भेजता 1 महीना बाद मुझे तू मीटिंग ले लो खेल खेल बनाई थी को खेल काई करी थी वो 1 महीना तो आपने मजा तो ठीक से 1 महीना बाद तू मन क्या बनाता है समाज के पिसा गोला करता नहीं जिम्मे टाइम से रेलवे बुक करता नहीं गाड़ी बुक करता नहीं शेर लेता तो बॉम्बे जाने लगी है कोई आरक्षण मिले आरक्षण फुकट कोई मिले हो पर बापू रामराव महाराज 45 साल की रामराव महाराज सोए कौन देने और हम सोचे कोई रामराव महाराज 1 करोड़ रुपया महसूल खराब हो 1 करोड़ रुपया खराब हुए 40-45 साल रामराव महाराज मानतो था गुरु सापड़ो अपन गुरु तो रामराव महाराज नाम लियो तुम्हारा भाटा सागरे बन गया सागरे में रामे राम ने कही 400 योजन समुद्र 400 योजन समुद्र रामे राम ने लोग भटा भाग रखे वो तो हितवादे रहते पर अपना मन क्या था अगर जमाने में घाई के बनेली अगर जमाने सुशिक्षित था अगर जमाने वेदों को लिखे कले लिखे थे कले से कहता जाती पब्लिक आ जाती पब्लिक कली आवाज अतरा कई कई में मारकर भूल गई है आता डॉक्टर हमारे से रहता घर हमारा नायक कारवाई हमारे यही घर चलवा हाथ धोता तो मैं क्षमा मांगू थी जय हिंद जय भारत जय शिवालाल जय शिवालाल जय शिव ત્યારબાદ મહારાજેર વિનંતી છે બાબુસિંહ મહારાજેર તો સીતારામ નાઈકે વિનંતી કરું છું કે આપણ માહિતી દશેક યર માં हमने देडो श्री राम राम जय सेवालाल मैं एक प्रोफेसर छू मैं तुम्हें कहीं भाषण देना है कोनी अभाले रंग बातें की जैसे गोरमाटी बेराड़ू छगन मालम वक्करमाटी से छगन मालम 12 करोड़ छगन मालम पर पार्लियामेंट एक एमपी रचे जरा एकड़ा आलोचिंचो
पार्लियामेंट है एक एमपी रहते 12 करोड़ ये गवर्नमेंट आशा पूर्व सकाई देखो मई रही कागज दे जाना है सुबह काई भाषण दूनी तेमा ये रे कुणसी जाते रे छेद जो को ऑर्डर्स अपने ने तो छे हम हमा से हैदराबाद में काम की जो को तो छे 1956 टू 1977 2004 2014 ताणो 14 ताणो जो गवर्नमेंट ये देशा पैदा हुए जो गवर्नमेंट छ जो आरक्षण मिले छे वो आरक्षण मन लीधे कोणती कोण छेटी वेगेचा ये आरक्षण कोणी काही कर सके नहीं स्वयं देशाने परिपालिंचलो जो को मोदी साहब के को छे कई ये मूलवासी छे ये देशने काही काम कीधे जो को मन मालूम छगन को छे गुरु शंकर जी के को छे हाथीराम बाबा गुडी ओपन वेडो तो ग्वारे प्रसाद जी वेडो कन के को छे तीन ज्यादा आधारल काही रहणो ई आधारल से तमे आते कागज पर ज्यादा बातें करू नहीं ये कागज अपने जे जवान साहब ने दे जाऊ छु ये ऑर्डर्स डाल तमार गवर्नमेंट ने देणो कन विनती करतो हो तमारी माफी मांगतो छु अच्छा एरबाद डॉक्टर टीसी राठोड सर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विनंती करू छु आपण विचार मानो 3 मिनिट सेना मारो जय सवालाल मारो बापूर आशीर्वादे रांगेरो मारो शेवटेरो भाषण छ मैं डॉक्टर छू काही म्हणजे प्राध्यापक किंवा काही इच्छे तमने ना मारो शेर विनंती छ की ई जे आपण 12 राज्य माहिती लोक आहे छ ई एसटी रिझर्वेशन संसदेर लढाई छ राज्य करतानी बाकी स्टेटर सुद्धा अशे प्रकारे आपण दिल्ली में जत्तानी मेळावा लिहिते कोणी वत्तानी वर वत्रा इम्पॅक्ट पडे कोणी तमार 3 प्रकारे रीते कायदी लढाई एक न्यायालय लढाई हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि तिसरो राजकीय आपण संसदेर माध्यमेती मांडल्याशिवाय वर आउटपुट निकळे वाळो छेईचा तमशे हॅलो वर वासुमार एक आबा आपल्याला ऐतिहासिक माहिती मळगेच वरे सोबत आपल्याला पुरावा काहीच मळगेच वर व्यतिरिक्त साधारणतः 2027 ना आपल्याला जातीय जनगणना जर वेगी तो तमारो कत्रिक पॉप्युलेशन आदिवासी पेक्षा जास्त पॉप्युलेशन ई जना गव्हर्नमेंट वाटे की हमारो गव्हर्नमेंट बनावू शकत किंवा पाडू शकत जगतानी उई करे वेनी करतानी मार सेना आपल्याला विनंती छ की अशे प्रकारे रे वारंवार मेळावे अशे प्रकारे रे आंदोलन करूया आंदोलन सुरुवाती लोकशाही पद्धतीने करा नंतर न्यायालयीन लढाई लढा असो घेतानी मारो 2 मिनिटे संपवतो जय सभावा जय आदरणीय धर्मगुरु रामराव महाराज बाबू सिंह महाराज ये आपल्या मुंडा भाषण करवळच ओरे अंगा आशीर्वाद देवळच ओरे सर्व एक कुछ सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा से यारी करो यारों का यार है बंजारा सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा से यारी करो यारों का यार है बंजारा दुश्मन के लिए तलवार की धार है बंजारा इसीलिए लोग कहते हैं बाप रे बाप खतरनाक है बंजारा जय सेवाला एक 2 मिनिट थांबो आता मला खर्च करण्याचा आमेलेचा आपण कसे सर्व व्हायचं आहे नाक 2 मिनिट थांबनी अरे रॅली ले जावळा से आतल पेटे वेरेचा तर मागतान काही करे वाळावचं ए 2 मिनिट थांबो 2 मिनिट अरे गड़बड़ को जानता नहीं खोशा माल खाता नहीं अरे वगन की बानी बोलता नहीं हम सच को कोई छाटता नहीं तुम सत्य छो तमें कोई छाटे वालों छईचा तुम गड़बड़ मत करो आज नवरात्र घट स्थापना अष्टमी रो दंस तमाम भारत देश गोर समाज यारी मर्यामार नवरात्र हर देशे मनारेचा माता जगदंबारो आपने खूब काही आशीर्वाद तम गड़बड़ मत करो
आज आता मला खर्च करंचा माता आमेलेचो असे रत्ती महारथी लोक तमार स्टेजे बामेलेच तमने आचो संदेश दे रेच खराब संदेश कोणी दे रे आचो संदेश दे रेच भगवानेर बोलच सेवा भायार गोर माटी आई वाळे कने ती मांगली जो बाती न नंगारा रे घोरे मा रिजो गोर माटी भड़कता चोर सतेरिया चोर गड़बड़ मत करो। अरे भाई जना आपण शिवालाल सोगन घालमेले तो जरा तरी सेन्सर काढो आता गर्दी करायचे एकत्र जायचं आणि जर झुंबड केलं तो तुम्ही नांग पोलीस प्रशासन हेल्प करिए भाई मन के आगड़ा जाए और बादे तब ये देखो अब महाराज केरो से 2 मिनट सांभळो पहिले भाई मन का उठे दो और बादे उठो महाराज कसं जना उठो आप आखरी में 2 मिनट खाली सांभळो। अरे हमी तमारला रावाचा नी बापू काय गडबड करू क्षेत्र मला हमी तमारला रावाचा चरा चरेवास करेवा आदि शक्ति माता जगदंबा गुरु कैवारी भगवान सद्गुरु सेवा भायारो वंश परंपरा चाली चलावाळो भगवान सद्गुरु रामराव बापू भगवान हनुमान जी पवन सुत गुरु गोविंद सिंह महाराजेना से संतेरे आशीर्वाद थी आज नांदेड़ जिला में बंजारा समाज रे आरक्षण सारो सारी समाज संघटित हेतानी एक संघटित आपण आता केटेगरीचा आपण ही मागणी आदे कालेची मागणी छेचा अनादि काळेची मागणी छ आपले आरक्षण सारो बंजारा समाज रो धर्मगुरु रामराव बापू रातन दन स्वतःने जीवन प्राण देतानी आपले सारो कोशिश कीधो वरे सोबत प्रेम सिंह महाराज मोतीराम महाराज जीवन आडेर हमारो पवार साहब हिंगोली रो स्वतः बापू वन कोतो समाज सारो कर्मचारी होतो करन आज भी हमारो पवार कर्मचारी छ वसो छे कई दिग्रस तालुका में सागरा ग्रामवासी में वसो दे बापू शिष्य छ कोई भी छे कई 30 वर्ष लेके अन्न त्याग कर मेलो छ आपला भला आपण करेर बाप पंद्रा शांत रहो तो आपले सारो खूप काही आजचो योग छ आपण आजचे ज्ञान ध्यान दिनेचा आपण जे काही आपला मला आरक्षण जर जे काही लढरेचा आपण आयवाळे काळेमा आपले जे देशेरो पंतप्रधान गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपण सेना आश्वासन देमेलेचा इतर समाजेना काल आपण देखे कतरातरी लोकांना आरक्षण दिले आणि आपण जर काही खरोखर घ्या आपण तो सेवा भायार गोरमाटीचा रनेमा खोळामा रनेमा रेवा समाजचा ये समाजेना सेवा भाया केवो तो कोण वाद अमर हेवाळोचा तो गडबड मत करो आई वायर कार्यम चालो सत धर्मेती चालो सत्य में गळमोल ताकत सा भगवान के मिलो सा सत्य बोललो सत्य चाललो सत्य रो भगवान सत्य सारू पाची पांडव वेगे रानो रान सत्य सारू पाची पांडव वेगे वस तरीका थी तम भी सत धर्मेती चालो तमे जरूर तमे आरक्षण काही नांकी वाद छईचा अनादि काळेती हैदराबाद गॅजेटेनुसार आपल्याकडे पुरा हमाकन कम से कम आवडा लेटर बुक तयार करायचा आपण सेवेत आचे तरकाती करा आज येते लोकशाही आधारेती संविधानाची आपण हक्क मागा हक्क म्हणजे अधिकार आपण केली कुठेही जे काही जात वो जाते आरक्षण कोणी मागरे हमारे समाज ने हमारो आरक्षण में क्या करन हम आता आय वाले काळे में दी मीना में आता ये नांदेड़ गुरु गोविंद सिंह महाराज रे पवित्र भूमि पर एक बंजारा समाज रो कुंभ मेळा होचा वो कुंभ मेळा में देशेरो पंतप्रधान आताली समाज ने न्याय मळे सारो हम प्रेम सिंह महाराज हबानस को तम नांगरेज काही बॉम्बे जायचं दिल्ली जायचं पण आपले ना लोकशाही आधारित जायचं तम गडबड मत करो આપણે ન્યાય મળેવાળો છે રામરાવ બાપુ સેવાભાઈ કેવો છે માર ગોરમાટી કેસુલાની મુરાકરા તો આ તર દેખે છે તો કેસુલાની ગોરમાટી મોરજ કેસુલાની
शुभेच्छा अपने समाजे मंत्री चलो ठीक सा चलो 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 गडबड मत करो शांतताती चालो शांतताती लोकशाही आधारे चालो आपको हाथ में मजा जय सेवालाल ત્યારબાદ આભાર બંટી રાઠોડ અને ઓરબાદ એક तिरुपति देवस्थान रोडच्या काय थोडा आवाज कमी कर एक मिनिट ए आवाज कमी कर थोडा आवाज कमी करो एक भाई से आयचो તમે મોરબદલ ધન્યવાદ मग काही ज्यादा काही हानु राजकारणाबद्दल आणि आरक्षणाबद्दल बोले वाळो છે आपण खाली आता व्यवस्था देखो आपण जे पहिले बायमन कायचं म्हणून विनंतीचं शे युवा ही शे युवा कामचं जे मग कारण को जो युवाचं नाही युवार काम छ की शे बायमनकर पहिले सेफ्टी मग पहिलेच कोतो कारण कोतो तर 1000 जणांचो म्हणजे 1000 पोलीस एक तकलीफ द्यायचे 1 मिनिट भी बायमनकर पहिले जाय तो और लाल लाल आपण जाय रो पूरे बायमनकर नपडावदा नांग बायमनकर जाय तो और लाल जाय रो गडबड मत करो बायमनकर म्हणून केनी काय नवेच आहे तुम्ही शिवालाने सोगन घालोच बीडी मामा तुम्ही मग करो छो बायमनकर पहिले जाय तो और बाद गडबड करायची पहिले बनका पूरे थांबो तुम्ही आता लोक एक मिना आरक्षण सारो उपोषण रेच तुम्ही राधो घंटा वेळच खाली गडबड मत करो बायमनकर आराम जाय तो उतरत करो छो आयोजन बद्दल धन्यवाद हमार नांदेड़ कृती समिति बद्दल तमार शेर बद्दल धन्यवाद कुछो आणि ये तमार हमार काय चूक वगैरे वेगळी आहे वर बद्दल मी मसवारी कुछो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल मां तिरुपति आंध्र प्रदेश इथे आयचो मार नाम शिवा नाईकचं आज वहाँ पे आओ ये रख के आ जाओ भाई आराम येते जाओ आता इथली सभा संपली म्हणून आम्ही जाहीर करतो नांदेड कृती समितीच्या वतीनं आणि आराम येते जाओ आपण कलेक्टर ऑफिसर जायचं कलेक्टर ऑफिसर पोलीस ऑफिसर सिंगे साहेब सर्वांना विनंती आहे कृपया अंगडी बाई मनक्या जाय दो और बात माटी आणि से व्यवस्थित चलो बाई मनक्या जाय दो से बाई मुणाक निकलो तर भाई खाली गडबड मत करो खाली गडबड मत करो आता ती कलेक्टर ऑफिसर जायचं डबडा लाल लाल पाई मनकर लाल लाल काही न डिस्टर्ब करता मग तुम्ही सेफ्टी सारू તમને કાલે 1000 કમાન્ડર ત્યાંમાં ઉસે સેફટી થી તમ લે જાણો કલેક્ટર ઓફિસર થી ઓટો આપણે છોડે ચૂતો ના જેતાનો આપણ જિમ્મેદારી છે हॅलो सर्व बंधू भगिनींना निम्र विनंती आहे अरे स्टेज पर गर्दी मत करो महाराज लोग स्टेज भारकाचं स्टेज पर भी कोई पडदा हे कधी गोष्ट महाराज लोक ऊपर पोलिसांना नम्र विनंती स्टेजवर खाली उतरा सगळ्यांना स्टेजवर खाली उतरा सगळ्यांना इतर संत लोक आहेत स्टेजवर